सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपल्या शेतामध्ये लावणी आणि आज सकाळी आता वाजले आणि सगळे कामं झाले आणि आता आम्ही निघत आहे शेतामध्ये जाण्यासाठी आणि सोबत असणार आहे दानिश वगैरे. तर चला मग करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कोणतं हे ते पोळ्याच्या दिवशी नाही, ते बैलाले हे पुड्याचे पानं दोनही झाड आहे पुड्याचे. जांबाचं लावलं होतं तिकडे, बऱ्यापैकी पाणी आलं. इकडे मेथी आणि चवडा फेकला होता, निघली थोडी निघाली. आपट्याचे पानं म्हण, सोन्याचे पानं म्हणते तो. इकडे सारे फाडणं चालू आहे. तर आता शेतातली जी लावण होती आपली ती आता झाली आहे आणि आम्हाला झाली सुट्टी आता घरी जायची. तर आम्ही इकडे आता घरी जाण्यासाठी निघालो आणि पप्पाजीला माहीत झालं की आज मी शेतामध्ये आहे, म्हणजे लावण वगैरे आहे. तर पप्पाजी पण इकडे आले शेताकडे फेरफटका मारण्यासाठी म्हणून. आणि माझं म्हणजे माहेरचं पण शेत आहे, पण वणीला आहे. तर त्यामुळे पप्पाजी तिकडे महिन्यातून एखाद्याच वेळात जाते आणि माझ्या शेतामध्ये मी इकडे जास्त बोलावते, कारण की थोडं म्हणजे आम्हाला सुद्धा हातभार होते वगैरे. तर जेव्हा शेंगा होत्या तर तेव्हा पप्पा नेहमी येत होते, कारण थोडीशी मदत करायसाठी म्हणून. आणि त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे आपला. आणि आम्ही आता कुठे चाललो प्रश्न हा खूप मोठा पडला आहे, कारण की भरपूर जणी आम्ही आहो. तर म्हणजे मुलांच्या स्कूलमध्ये चाललेलो हो, कारण मेसेज आला होता की बुक्स वगैरे भेटणार आहे म्हणून बाकी कामं दूर, पण आधी सुट्टी काढून आपल्याला इकडे यावंच लागते, कारण की नंतर मग कोणतं बुक मिळते नाही मिळत. त्यापेक्षा आपण ज्या दिवशी मेसेज टाकला त्या दिवशी जर आपण बुक्स घेण्यासाठी आलो तर पूर्ण बुक्स मिळून जाते. कॉफी हे 4 लाईनचे, हे 2 डबलेचे, हे 2 लाईनचे आणि हे 4 लाईनचे. सकाळी 10 वाजतापासून शाळेत गेली होती, तर आत्ता वाजले आहे 2. आणि कसं म्हणजे सर्वांच्या मुलांचं बुक्स वगैरे बॅग वगैरे घेऊन म्हणजे सगळे नोट चेक करून बुक्स घरी आणले. आणि त्यानंतर थोडा वेळ होतेच. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं दोघांनी मुलांनी. आणि आधी दानिशला त्याची बुकं समजून सांगितले, म्हणजे इंग्लिशचं बुक कोणत्या विषयाला करायचं, मराठीचा. आता तो मोठा आहे त्याला कळून गेलं पटकन.
ओवीला वगैरे समजून सांगितलं, तिच्या बुकावर नाव वगैरे लिहून दिलं आणि त्यानंतर दोघांच्या पण 4-5 दिवस झाले ट्युशन वगैरे लावून घेतली. आणि त्यानंतर रवाना जायचं होतं बाहेर जेवण करायसाठी म्हणून, आणि कुठेतरी कार्यक्रम होता आणि आम्हाला सुद्धा मग आता राव बाहेर जेवण करायला जाणार आहे, त्यावरती आम्हाला आमचा प्रश्न पडते की नक्की कशाचा स्वयंपाक करावा. मग दानिश म्हणत होता की मम्मी शेंगुडे बनव. मग काय, कणकीमध्ये टाकलं तिखट, मी कणिक चुरून घेतली आणि कणिक चुरल्यानंतर थोडं तेल लावलं कणकीला आणि थोडं उंडा थोडा झाकून ठेवला, म्हणजे 5-10 मिनिटं तरी झालं मुरला तरी छान असते पोळ्या करताना. पण असला वेळ तर मुरू देते कणिक, नाहीतर इकडे चुरल्याबरोबर धावपळ असली तर पोळ्या चालू होऊन जाते. त्यानंतर राव पण आले कंपनीतून आणि इकडे चाय मांडला. दानिश ओवीच्या दोघांच्याही मस्त्या चालू होत्या आणि राव बोलत होते काल लावणी वगैरे झाली तर त्याबद्दल, म्हणजे पाणी वगैरे आलं नाही मग कसं करायचं, का त्यांना पण पंढरपूरला वगैरे जायचं आहे ते. आणि नंतर स्वयंपाकामध्ये ब्रेक घेतला कारण चक्की वगैरे लावून घेतली. चक्की वगैरे लावल्यानंतर इकडे आता मी भाजी फोडणी देत आहे. अद्रक लसण वगैरे बारीक करायचं होतं, ते बारीक करून घेतलं. 1-2 कांदा बारीक केला आणि त्यामध्ये जास्त काही मसाले बारीक करायची गरज नाही किंवा मसाले टाकायची गरज नाही, कारण की जे आपण शेंगोळे टाकतो कणकीचे रशामध्ये त्यानेच रसा थोडा घट्टच येते. तर इकडे साधा आपलं तिखट मीठ आणि थोडा एकच गरम मसाला टाकून इकडे जे सांबार आणि गोडलिंबा होता, तर जुना सांबार म्हणजे वाढल्यासारखा झाला होता तर त्याचा मी बुरका करून ठेवला, तो भाजीत टाकला. माझे पप्पा आले होते आणि त्यांनी जे घरी वाचलेलं बेसन होतं ते थोडं आणून दिलं होतं त्यांनी, कारण जास्त बेसन वाचलं होतं लग्नाचं म्हणून ते सुद्धा भरून घेतलं. आणि त्यानंतर इकडे आता आपली भाजी बघा, ग्रेव्ही छान अशी रेडी आहे. आणि अद्रक लसूण जे बारीक केलं होतं ते त्याचं पाणी सुद्धा आता इकडे रशामध्ये सोडून देत आहे. आणि त्या पाण्यामध्ये किंवा टमाटरच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण तिखट मीठ थोडं शिजू देतो आणि त्यानंतर गडवाभर पाणी सोडून रस्सा उकळी आला की जे आपण हाताने म्हणजे शेंगुडे वगैरे करतो त्या कणकीचे, तर ते रशामध्ये सोडून देणार आहे. त्यानंतर शेंगुडी शिजले का ते पाहायचे आणि शेंगुडी शिजली तर आपली भाजी रेडी. तर आता माझं इकडे आपले शेंगुडे झालेले आहे आणि शेंगुडे शिजत आहे. तर चला आता दानिश ओवीला पाहते कुठे गेले आहे ते आणि नंतर जेवण करू. तर बघा आता आपली शेंगुळे तयार आहे. ही आपण पोळी किंवा भाजीसोबत तर भाजी खाऊ शकतो. इवन नसलंही खायची तरी ज्यांना आवडते ते आपण नुसते शेंगुळे खाऊ शकते, कारण खूप छान लागते, टेस्टी पण लागते. आणि नुसते आपण कणकीचे केले, कोणी जर बेसन टाकत असेल तर ते थोडे मला तरी अशी चिकट वाटते बेसनाचे, पण आम्ही फक्त कणकीचेच करते. आणि बघा एवढी छान म्हणजे अशी भाजी झाली की पांढरी वगैरे नाही झाली किंवा पांढरल्यासारखी नाही झाली, कारण जो फणसच्या भाजीचा रेसिपीचा तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल तर तीच ट्रिक मी या भाजीसाठी वापरलेली आहे, म्हणजे रसा वगैरे काढून ठेवायचा आणि त्यांनी म्हणजे उकळी झाल्यानंतर आपण जो रसा सोडतो तर त्यांनी आपली भाजी म्हणजे लालच राहते किंवा पांढरी होत नाही. नाहीतर पाटवडी म्हणा किंवा अशी शेंगुड्याची भाजी आपण करतो तर ती भाजी सहसा तर पांढरी होते. म्हणून तर दानिशला शेंगुडे असेच खायचे होते, म्हणजे त्याला पोळी किंवा भात नव्हता पाहिजे आणि सोबत मी रस पण केला होता. चला तर मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.